काय चांगलं आणि काय बिभत्स याच्या व्याख्याच नाहीये. बरोबर. एखाद्याला वाटतं मला अशा पद्धतीने व्यक्त व्हायचंय, त्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तो त्या पद्धतीने ते करतोय. एखाद्या बाईला असं वाटलं की हो बाबा मला बाबासाहेबांचा पाळणा गायचा आहे, मी लावला फोटो मागे, मी गाईल पाळणा. एक म्हणाला मला रॅप मध्ये गायचंय, तो छान रॅप पण करेल. नाही आवडणार एखाद्याला, पण त्याच्यामुळे त्याचा परिणाम विचारधारेवर तर होत नसतो. लोकांच्या आपापल्या पद्धतीनं एक्सप्रेस करण्याच्या तऱ्हा बदलत असतात, त्याचा आणि विचारधारेचा तसा संबंध नसतो. आता याच्यातही अनेक जण आहेत की खूप चांगलं कंटेंट निर्माण करतात आणि त्यामुळे आंबेडकरी विचारधारा अधिक कशी तळागाळापर्यंत जाईल, प्रत्येकाला कशी समजेल याचा सुद्धा फायदा होतच असतो. म्हणून जे कंटेंट क्रिएटर आहेत, त्याच्यातले काही फारच भान सोडून वागणारे असतात, त्यांना योग्य वेळेला चाप बसला पाहिजे. पण तुम्ही हे करूच नका हे सांगणं मात्र आंबेडकर वादत बसत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.